बापरे बाप, एवढी थंडी वाढत चालली ना, काही सुचत नाही आहे. म्हणून छान असं सकाळी ऊन पडलेलं म्हणून केस धुवून घेतली. माझी केस हल्ली एवढी गळायला लागलेत ना, तुम्ही बघू शकता. छान असे उन्हाला केस सुकवून घेतले. त्याच्यानंतर आला आता संक्रांतीचा सण. भोगीला करायचे भाकरी बाजरीची, त्याच्यामुळे बाजरीचं दळण करायचं होतं. लागलंच बाजरीचं दळण ही करून घेतली. आणि बाजरीच्या मध्ये छोटे छोटे खडे होते, त्यामुळे खूप वेळ गेला ह्या दळणामध्ये. दळण करून झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलला जाण्यासाठी तयार झालेले आहे मी इथं. हॉस्पिटलमध्ये फक्त चेकअप करून यायचं होतं, बाकी मेडिसिन घेऊन यायच्या होत्या. छान असं जर्किंग वगैरे घालून तयार झाले आणि खाली गेले तर हीच माझ्या स्वागताला तयारच होती. हिलाही शाळेत सोडायचं होतं. ही तयार झालेली. तोपर्यंत ह्यांनी गाडीवरती पाणी मारून घेतलेलं आहे, कारण गाडी खूपच खराब झालेली. त्याच्यामुळे पार्किंगमध्ये आमच्या असं नळाचं पाणी कंटिन्यू चालू असतं. लागलं गाडीवर पाणी मारून घेतलं आणि आम्ही निघालो हॉस्पिटलला जायच्या आधी म्हटलं हिला शाळेत सोडून घ्यावं, म्हणून आम्ही निघालो सरळ माहीच्या शाळेमध्ये. इथून आम्ही घरापासून निघलो. छान असं ऊन पडतंय, पण ऊन हे जास्त झालं की डोकं दुखतं. त्याच्यामुळे ऊनही सहन होत नाही, थंडीही सहन होत नाही. आता पोचलेलो आहे अजंठा चौकातून आपल्याला जायचं आहे गोडोली नाक्यावरती. गोडोली नाक्यावरून साईबाबा मंदिरापासून सरळ खालेल्यावरती माहीची ते शाळा. छान अशी शाळेत माहीला सोडलेलं आहे. आणि हे बघितल्यावर मला आमच्या शाळेतले दिवस आठवते. आम्ही असंच खूप खेळायचो. त्याच्यानंतर आलो हॉस्पिटलमध्ये फारशी गर्दी नव्हती, त्याच्यामुळे पटकन तिथलं एक 10-15 मिनिटात काम झालं. चेकअप केलं, मेडिसिन बदलून घेतल्या आणि थेट आलो घरी येऊन पहिल्यांदा ह्या मेडिसिन खाऊन घेतल्या. चहाची खूप साऱ्या मेडिसिन झालेल्या आहेत, बापरे बाप. आणि त्याच्यानंतर लगेच चहा पिऊन घेतला. असा होता आजचा बोरिंग दिवस.